कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम गिनाई है। जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। कोमल है कमजोर नहीं तू। पहा, आज या ठिकाणी आपण हे गीत पाहिलं आणि या गीताचे बोल काय होते? कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम गिनारी है। म्हणजे तू कोमल आहेस परंतु तू कशी नाही? कमजोर नाहीये आणि शक्तीचं नावच काय आहे? नारी आहे। आणि हे आज नाही, या गीताच्या मार्फतच नाहीये तर ऐतिहासिक काळापासून आपल्या भारत भूमीमध्ये अनेक स्त्रियांनी आपले जे शौर्य, पराक्रम, त्याग, बलिदान दिलेले आहेत, या सगळ्यांवरून हे दिसून पडते की स्त्री कशी शक्तिशाली आहे। तिने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपले योगदान दिले, तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध देखील ती लढली। परंतु बऱ्याच स्त्रियांवर अन्याय, अत्याचार देखील झाले। काही रूढीवादी, अंधश्रद्धेला मानणाऱ्या लोकांनी स्त्रियांचा विकास होण्यास अत्यंत प्रतिबंधात्मक परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली। परंतु स्त्रीने प्रत्येक परिस्थितीवर मात करत गेली। मग ते ऐतिहासिक काळातील आपल्या माँसाहेब जिजाऊ का असोत ना, स्वराज्याची पहिली स्थापना, स्वराज्याची संकल्पना जर का कुणाच्या मनात आली असेल ती माँ जिजाऊच्या। आणि त्यासाठी त्यांनी शिवबाराजेंना कसं घडविलं, स्वतःच्या सुखाचा कशा प्रकारे त्याग केला, 18 पगड जातींना कसं एकत्र केलं, गोठ्यातील गाय आणि घरातील माय याला यांच्यावर जर का वाकडी नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही। म्हणजे प्रत्येक स्त्री असो की मूकच जनावर असो की प्रत्येक व्यक्ती असो, यांना त्यांनी आपुलकीनं, मायेनं जवळ केलं होतं आणि अशा प्रकारे स्वराज्याची त्यांनी स्थापना केली होती। आणि या ऐतिहासिक काळामध्ये आपण पाहिलं की त्यांनी आपल्या राज्यातील प्रत्येक स्त्रियांचा सन्मान स्वतः तर केलाच, परंतु शिवबाराजांच्या नजरेमध्ये देखील स्त्री किती महान आहे, तिचा आपण आईप्रमाणे कसा आदर सत्कार करायला पाहिजे हे त्यांनी शिकवलं होतं। हीच तर स्वराज्यामधली एक घटना तुम्हाला सर्वांना परिचित आहे, हिरकणी बुद्राची। रायगडाशी गाव वसले होते वाकुसरे नावाचे। कथा सांगते ऐका तेथील हिरकणी बुर्जाची। गाव तळाशी वसले होते वाकुसरे नावाचे। राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे। आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे। हिरा नाव शोभतसे त्या जीवाच्या तडफदार घरवालीचे। सांज सकाळी हिरा जातसे दूध ठेवणी गडावरती। चालत होती गुजराना त्या लेकीच्या धंद्यावरती। एके दिवशी हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले तिच्या। कधी सांज तळून गेली सूर्यदेव मावळता, बंद झाले गडाचे दरवाजे। हिरा मला कुठे आली घरी दान बाळ माझे। बाळाच्या हात जोडली करी विनवणी खाली जाऊ द्या मला। चांगोची काटकर गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला। बाळाच्या आठवे मायेची वेळी तिसी झाली। कडा उतरून धावत जाऊनी अजस्त्राचा पश्चिम कडा उतरून जाऊनी। बाळाशी घेई खुशी अतुलनीय धैर्य पाहुनी। महाराज स्तंभित झाले साडी चोरी देऊन हिरा सन्मान केले। कडा बांधणी बुरुज बांधिला नाव दिले एका आईचे। अजून ऐकू येते ते कथा अशी हिरकणी बुर्जाची। पहा, या कवितेतून आपल्याला हे दिसून पडते की हिरकणी नावाची सामान्य स्त्री, एक आई आपल्या मुलासाठी अजस्त्राचा कडा उतरून आली। आणि कडा उतरून आल्यानंतर शिवाजी महाराजांचे आदेश होता की संध्याकाळनंतर गडावरून कुणीही खाली जाणार नाही। अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा नियम होता की संध्याकाळच्या वेळी कुणीही गड उतार होणार नाही।
परंतु जसं त्यांनी कळालं की हा गट उतार एक सामान्य स्त्री केवळ आपल्या मुलासाठी उतरली, तर त्यावेळेस तिनं शिवाजी महाराजांनी तिला साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला व त्या ठिकाणी पश्चिम गडावरती जो गड त्या ठिकाणी नव्हता त्या ठिकाणी बुरुज बांधला आणि त्याला नाव दिले एका आईची, हिरकणी बुरुज. अशा त्या काळातील ऐतिहासिक काळातील स्त्रिया देखील पराक्रमी होत्या. त्यावेळेस आदर्श कोणाचा होता? मा जिजाऊचा. की मा जिजाऊ साहेब जर का बुडबड मावळ्यांसह एवढ्या स्वराज्याची स्थापना करू शकतात, तर माझ्या बाळासाठी मी काय गड उतार करू शकत नाही, हे बळ दिलं होतं मासाहेब जिजाऊंनी. अशा प्रकारे एक शक्तीचं प्रतीक आपल्याला यातून दिसून पडतं. आणि आदरातिथ्य आपल्या स्त्रीचा आदर कसा करावं याचं एक उदात्त उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशाच प्रकारे ऐतिहासिक काळातील अजून एका स्त्रीचं वर्णन म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जर का तुम्ही हातामध्ये प्रतिमा जर काय पाहिली, तर या ठिकाणी तुम्हाला महादेवाची पिंड दिसते. आणि अजून तुम्हाला काही जर का त्यांच्या चित्रांचं कलेक्शन केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या हातामध्ये तलवार आणि त्या घोडस्वारी करताना दिसतात. का बरं? या ठिकाणी जर काय पाहिलं आपण, तर महाराणी होत्या. पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराणी होत्या, इंदोरच्या महाराणी होत्या, होळकर घराण्याच्या त्या महाराणी होत्या. परंतु आपल्या स्वतःचं राज्य सांभाळण्यासाठी, आपल्या जनतेचा उदरनिर्वाह करण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी अत्यंत सामान्य जीवन जगत त्या. आणि परंतु जेव्हा कुणी त्यांच्या साम्राज्यावर, त्यांच्या राज्यावर आपली नजर टाकली, तर त्यावेळेस हातामध्ये तलवार घेऊन देखील शत्रू समोर त्या सज्ज राहत असत. अशा महान स्त्रियांचं उदाहरण आपल्याला ऐतिहासिक काळामध्ये पाहायला मिळते. की स्त्री ही कोमल आहे, परंतु कमजोर आहे का? नाहीये. ती एक शक्तीचं प्रतीक आहे. याचप्रमाणे झाशीच्या राणीचं उदाहरण पाहिलं की अहो, इंग्रजांच्या विरुद्ध भिडली होती ती महाराणी. आपल्या झाशीचं रक्षण करण्यासाठी प्राणाची आहुती दिली, परंतु तिची हार झाली नाही. ज्या इंग्रजांच्या समोर उभं राहण्यास कुणाची मज्जा होत नव्हती, त्या इंग्रजांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलण्याचं धाडस होतं ते झाशीच्या राणीमध्ये. अजून देखील आपण जर का एखादी कर्तृत्ववान शौर्यवान महिला जर का दिसली, तर त्या ठिकाणी म्हणतो ही तर झाशीची राणीच आहे. का? त्यांनी आपल्यामध्ये बळ भरलेलं आहे. ऐतिहासिक काळातील स्त्रियांनी सुद्धा. मग त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असो, झाशीची राणी लक्ष्मीबाई असो, की स्त्रियांसाठी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असो, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा देखील आपण इतिहास पाहिलेला आहे. कशा बिकट सामाजिक परिस्थितीला सामोरे जाऊन त्यांनी मुलीसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली होती. त्यांच्याचमुळं तुम्ही व मी देखील आज या ठिकाणी निर्भीडपणे समोर बोलत आहोत, सुशिक्षित झालेलो आहोत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जो स्त्रियांचा वावर दिसत आहे, त्याच्या मागे जर का कोणी आपल्या यशाच्या मागे जर का कुणाचा हात असेल, तर तो आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा. अशा प्रकारे ऐतिहासिक काळामध्ये अनेक स्त्रिया होऊन गेल्या. मग त्यामध्ये भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी का असत ना, की बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं होतं व परदेशात जाऊन त्यांनी डॉक्टरकीची डिग्री मिळवली. त्यांना साथ देखील त्यांचे पती गोपाळराव देशमुखाला दिली होती. आणि याच प्रकारे पंडिता रमाबाई, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू अनेक स्त्रियांचा उल्लेख आपण इतिहासामध्ये पाहिलेला आहे. आणि याच आधारावर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही आज स्त्रियांचा विकास होणे गरजेचे आहे. याकरिता अनेक महान नेते, क्रांतिकारक यांनी देखील बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. आपल्या भारतीय संविधानाने देखील आपल्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून संपूर्णतः महिलांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत. आपल्या भारतीय महिलांवर होणारे अन्याय अत्याचार दूर होण्यासाठी, त्यांच्याकरिता विकासाची द्वारे खुली होण्यासाठी हिंदू कोड बिलची स्थापना करण्यात आली होती. आणि हे हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे आपल्या भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्यांना म्हणून संबोधतो, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे, स्त्रियांना त्यांचा योग्य अधिकार मिळत नसल्यामुळे त्यांनी आपल्या पहिल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
असं अनेकांनी स्त्रियांच्या विकासाकरिता, त्यांच्या उन्नतीकरिता, त्यांच्या प्रगतीकरिता आपले पूर्णपणे योगदान दिलेले आहे. अशा या भारतीय महिलांचा इतिहास आहे. आणि आपण त्याच आधारावरती 1960 नंतर भारताची काय परिस्थिती होती, आपल्या भारताचा विकास कसा झाला याचा आपण यामध्ये अभ्यास करीत आहोत. तर आज आपल्या नवीच्या इतिहासामधील प्रकरण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण याचा अभ्यास आपण करणार आहोत. की महिलांचं सक्षमीकरण कसं झालं होतं, त्याबरोबर इतर दुर्बल घटकांचं सक्षमीकरण देखील कसं झालं होतं, या सर्वांचा अभ्यास आज आपण या पाठामध्ये करणार आहोत. स्वातंत्र्य काळामध्ये अनेक स्त्रियांनी आपले योगदान दिले व स्वातंत्र्य उत्तर काळात देखील स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे. यामध्ये स्त्री शक्तीचा आविष्कार या घटकामध्ये जीवनावश्यक ज्या वस्तू ज्या होत्या ह्या अत्यंत महाग स्वरूपात करण्यात आल्या होत्या. सणासुदीच्या काळामध्ये स्त्रियांना आवश्यक वस्तू घेण्यास देखील त्या परवडण्याजोग्या नव्हत्या. मग या विरुद्ध मृणाल गोळे यांनी सर्व महिलांना एकत्र केलं व लाटणे घेऊन त्यांनी याच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं, सत्याग्रह केला होता. आणि ते आंदोलन त्यांनी यशस्वीपणे विजय देखील केलं होतं. आणि अशाच प्रकारे अनेक महिलांचा आपण उल्लेख पाहतो. चिपको आंदोलन, चिपको आंदोलन, तर चिपको आंदोलनामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी जी झाडे जी होती त्याची काही व्यापारी आपल्या व्यापार वृद्धीसाठी त्याची तोड करत होते. आणि झाडे जर का नष्ट झाली तर पर्यावरणाचा संतुलन राखल्या जाईल, पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत होईल. आणि याच उद्देशातून सुंदरलाल बहुगुणा यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांना साथ दिली होती आपल्या असंख्य महिलांनी. त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता गौरादेवी यांनी. या चिपको आंदोलनामध्ये त्यांनी ज्या झाडांची अवैधरित्या कत्तल केली जात होती त्या झाडाला त्या सर्व महिला आपल्या मुलांना जसं जवळ कवटाळावे, आपल्या आईला जशी मिठी मारावी तशी त्या प्रकारात त्यांनी कवटाळून धरलं होतं. त्याला त्यांनी चिपको आंदोलन धरलं होतं की तुम्ही झाडांची कत्तल करण्याच्या पूर्वी आमची हत्या करा, परंतु झाडांची कत्तल करू नका. आणि या प्रकारात त्यांनी हे आंदोलन यशस्वी केलं होतं. यानंतर मद्यपान विरोधी आंदोलन आंध्र प्रदेशामध्ये 1992 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये मद्यपान विरोधी महिलांनी आंदोलन केलं होतं. की मद्यपानाच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना महिलांनी पाहिली होती. यामुळे अनेक स्त्रिया विधवा होत तर अनेक बालके हे अनाथ होत असत. आणि यालाच विरोध करण्यासाठी महिलांनी मद्यपानाच्या दुकानांवरती आपले मोर्चे नेले व तेथे त्यांचा पूर्णपणे विध्वंस करून हा उठाव यशस्वीपणे राबविला होता. यानंतर महिलांच्या संदर्भामध्ये महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेक उठाव केले होते. पूर्वीच्या काळी देखील सतीबंदी, जरदकुमारी विवाह, केशवपण अनेक उठाव झाले होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात देखील महिलांचे उठाव काही थांबले नव्हते. ते सतत अविरतपणे सुरूच होते. आणि याच काळामध्ये आले मग आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये शांतता, विकास, स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री धोरण होती. आणि 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि आज देखील पहा, जर का कुण्या महिलेवर अन्याय अत्याचार होत असेल तर हे महिला आयोग आज देखील त्या ठिकाणी तिच्या बाजूने लढण्यास सक्षम आहे. आणि याच धर्तीवर स्त्रियांच्या संदर्भातील कायद्याची निर्मिती करण्यात आली होती. 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे समानतेचा अधिकार दिला. स्त्री धनावर तिचा अधिकार आहे हे जाहीर केले. त्याचबरोबर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 रोजी राबविण्यात आला. यामुळे हुंडा घेणे आणि हुंडा देणे हे कायद्यानुसार
गैरकायदेशीर मानण्यात आले. त्याचबरोबर हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती करण्याकरता अनेक आंदोलने, जागृती, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून हुंडा घेणे व हुंडा देणे हा कायदेशीररित्या गुन्हा आहे हे सर्वसामान्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचबरोबर कौटुंबिक न्यायालयामध्ये विवाह संदर्भातील विवाद, सांसारिक समस्या, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, पोटगी, एकल पालकत्व व विभक्त राहणे, अपत्यांचे संगोपन, कुटुंब व्यवस्थापनेशी निगडीत वादाची सोडवणूक या सर्वांचा विचार करण्यात आला होता. त्याचबरोबर पोटगी संदर्भात खटला. जर का एखाद्या स्त्रीला तिच्या पतीने त्यागला असेल तर तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिला पोटगी संदर्भात विशेष कायद्याची तरतूद करण्यात आली होती. सती प्रतिबंधक कायदा 4 सप्टेंबर 1987 रोजी राजस्थानातील देवारा गावात रूपकुंवर नावाची विवाहिता सती गेली स्वातंत्र्यानंतरही. आणि ती स्वेच्छेने सती गेली नाही, तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. तिचे सती जाणे, सतीचे उदात्तीकरण या सर्वच गोष्टी बेकायदेशीर होत्या. मीना मेनन, गीता सेगू, सुजाता आनंदन, अनु जोसेफ, कल्पना शर्मा या स्त्री मुक्तिवादी कार्यकर्त्या आणि पत्रकार यांनी या प्रकरणी सत्यशोधन केले व सरकारने याची दखल घेऊन 1988 मध्ये कडक तरतुदी करून सती प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. याचबरोबर मानव अधिकार संरक्षण कायदा, महिलांसाठी आरक्षण, 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका मध्ये 1/3 जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्या, जेणेकरून स्त्रियांना आपली प्रगती यशस्वीरित्या करता येईल. याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, अल्पसंख्याक यांच्याकरिता देखील विशेष कायद्यांची तरतूद करण्यात आली. शिक्षणामध्ये सवलती, नोकरी व्यवसायामध्ये त्यांना विशेष सवलती, शिष्यवृत्ती देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रत्येकाला आपली संस्कृती, आपली परंपरा, रूढी हे जपून एकात्मतेने कसे वागावे या व कुणाच्या वैयक्तिक आयुष्य असो की कोणाचे जाती धर्म असो या प्रत्येकाचा आदर करून आपलं जीवन हे शांततेने व भारताने जो धर्मनिरपेक्ष राज्याचा जो स्वीकार केलेला आहे या सर्व तत्वांचे पालन करून आपला शांततेने राहून आपला विकास, आपल्या देशाचा विकास कसा करता येईल या संदर्भामध्ये विशेष कायद्यांची तरतूद करण्यात आली. परंतु या सर्वांमध्ये सक्षम करणे गरजेचे होते ते स्त्री शक्तीला. कारण की म्हणतात ना, जिच्या हाती पालनाची दोरी तीच जगा उद्धारी. आणि आज देखील भारताचा आपला जो या विकासामध्ये देखील मोलाचा जो वाटा आहे तो स्त्री शक्तीचा. आणि तिच्या संदर्भात तिला संरक्षण देण्यासाठी, तिचा विकास होण्यासाठी ज्या कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्या सर्वांचं पालन सर्वांनी काटेकोररित्या करायला हवा. आणि आपल्याला जी विकासाची, शिक्षणाची जी सवलत मिळालेली आहे त्याचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा हवा. स्वतःच्या विकासासोबत आपल्या देशाचा, आपल्या राष्ट्राचा विकास कसा होईल याकडे देखील सर्वांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण